किती विरोध झाला तरी शेवटी श्रीकर परदेशींची बदली झालीच। पण त्यांनी जाता जाता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दणका दिलाय। विद्युत विभागातल्या 2 जणांना परदेशींनी निलंबित केलंय। आता नव्या आयुक्तांसमोरही बरीच आव्हानं असणार आहेत। श्रीकर परदेशी यांची पिंपरी चिंचवड आयुक्त पदाची वादळी कारकीर्द अखेर संपुष्टात आली। रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त पदाची सूत्र परदेशी यांच्याकडून घेतली, पण त्यापूर्वीच आयुक्त श्रीकर परदेशी यांनी कारकिर्दीला साजेशी कारवाई करत पालिकेच्या विद्युत विभागातल्या विविध प्रकरणातील दोषी असलेल्या 2 अधिकाऱ्यांचं सेवानिलंबन, 13 अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले। अनधिकृत बांधकाम प्रकरणी 3 जणांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले। जाता जाता त्यांनी ही कारवाई केली असली तरी त्याबद्दल त्यांनी बोलणं टाळलं। रुजू होण्याच्या 6 महिन्यापूर्वी ज्या घडामोडी शासन स्तरावर घडल्या होत्या, नवीन कायदा झाला, उच्च न्यायालयाचे आदेश आले आणि वरिष्ठ पातळीवरील बैठकीत निर्णय घेण्यात आले। या बाबी लक्षात घेता अनधिकृत बांधकामावर कारवाई करणं प्रशासनाला अपरिहार्य होतं। श्रीकर परदेशी यांच्या बदली विरोधात आंदोलन सुरू असताना आणि प्रचंड तणाव असताना राजीव जाधव यांनी आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली। शहरासाठी चांगलं काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पिंपरी चिंचवड सारख्या अतिशय चांगल्या शहरात पाठवलं याबद्दलही मी शासनाचे आभार मानलेलेच आहेत आणि मी स्वतःही नक्कीच ऑप्टिमिस्टिक आहे। मला चांगलं काम करून इथे दाखवता येईल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही। श्रीकर परदेशी यांच्या बदलीनं सत्ता स्वतःच्या फायद्यासाठी प्रामाणिक अधिकाऱ्यांची कशी गळचेपी करते हे मात्र यातून अधोरेखित झालं। श्रीकर परदेशी यांच्या पारदर्शक कार्यपद्धतीमुळे मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल याच भीतीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं ऐन निवडणुकीच्या पूर्वी श्रीकर परदेशी यांची बदली केली आहे। पण निवडणुकांमध्ये श्रीकर परदेशी यांच्या बदलीचा फायदा होतोय की राष्ट्रवादीला त्याची मोठी किंमत चुकवावी लागते हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।